दरम्यान निवडणुकांआधी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावरून महायुतीमध्ये स्पर्धा रंगलेली होती। पण बजेटमधल्या तरतुदीनंतर सवाल उभे राहिल्यानं लाडकी बहीण योजना ही फक्त राष्ट्रवादीचीच नव्हे तर संपूर्ण सरकारची असल्याचं उत्तर अजित पवारांनी दिलंय। तर दुसरीकडे रामदास कदमांनी तर लाडकी बहीण योजनेऐवजी इतर 10 योजना होऊ शकतात असं विधान केलंय। पाहूयात। एक लक्षात ठेवा सावत्र भावांनो, ही योजना कधी बंद होणार नाही। आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की? अंतरून बघूनच पाय बसावा लागतो। हंतरून आता बरं आत्ताच दिसतंय, इलेक्शनच्या काळामध्ये त्यांना हंतरून दिसलं नाही। आमचं सरकार कधीच लाडकी बहीण योजना बंद करणार नाही या महायुती सरकारच्या वायद्यावर त्यांच्याच नेत्यांच्या विधानानं प्रश्न उभा केलाय। विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असं म्हणत महायुतीचे तीनही प्रमुख नेते प्रचारामध्ये लाडक्या बहिणींना आश्वस्त करत होते। पण निवडणुकीनंतर रामदास कदमांच्या विधानानं भुवया उंचावल्यात। एक लक्षात ठेवा सावत्र भावांनो, तुम्हाला नाही बोलत, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही। अंतरून बघूनच पाय बसावा लागतो। आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे। ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना। आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की? सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही। हंतरून आता बरं आत्ताच दिसतंय, इलेक्शनच्या काळामध्ये त्यांना हंतरून दिसलं नाही। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही लाडक्या बहिणींचा उपयोग हा फक्त मतदानापुरता केला आणि आत्ता तुम्ही अशा पद्धतीचे स्टेटमेंट करत असाल हे कितपत योग्य असं मला वाटतं। त्यामुळे उगाच असे स्टेटमेंट देण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सरकार कसं चालवलं पाहिजे हे मात्र तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगावं असं मला वाटतं। रामदास कदम हे सत्तारूढ पक्षाच्या बाजूचे आहेत, त्यांचे चिरंजीव मंत्रिमंडळात आहेत, त्यामुळं त्यांचा बोलवता धनी जर सरकारमध्ये बसला असेल तर आमच्या लाडक्या बहिणींनी काळजी करण्यासारखी बाब आहे। यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये एकट्या महिला बालकल्याण विभागासाठी 31,907 कोटी इतका निधी दिला गेलाय। ही वाढ लाडक्या बहिणींमुळे झाली आहे। यानंतर ऊर्जा विभागासाठी 21,534 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 19,079 कोटी, शालेय विभागासाठी 2,900 कोटी, उच्च शिक्षणासाठी 810 कोटी आणि 5 कोटी इतकी सर्वात कमी रक्कम ही दुग्ध विकास विभागासाठी देण्यात आली आहे। ज्यावेळेस आपण अर्थसंकल्प सादर करतो, बजेट ज्याला आपण म्हणतो, त्याला कॅबिनेट मान्यता देते, त्याच्यावर शेवटची सही मुख्यमंत्र्यांची असते। आता महिला बाल विकास खात्याकडे लाडक्या बहिणीची योजना आहे, ती लाडकी बहीण काही ते खातं राष्ट्रवादीकडे म्हणून राष्ट्रवादीची योजना नाही, ती महायुतीची योजना आहे, त्याच्यावर तिथं जास्तीचा निधी जातो पण तो सगळ्या महिलांना जातो ना। राज्यात मध्ये अडचणी आहेत पण त्या अडचणीला तोंड देत देत जी आहे हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे। लाडकी बहिणीसारखा जो आहे हा उपक्रम हा एक मोठ्या खर्चाचा जो आहे तो याच्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे थोडीशी अडचण होणं हे स्वाभाविक आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।